सोलापूर जिल्ह्यातील थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावर शेतकरी संघटना आक्रमक। थकीत ऊस बिल प्रकरणी शुक्रवारी साखर सहसंचालक कार्यालयात शेतकरी संघटनांनी कार्यालयात घुसून आंदोलन केले। गेल्या 3 महिन्यांपासून ऊस बिलासाठी कारखानदारांकडे हेलपाटे मारूनही रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। शेतकऱ्यांना ऊसाचे थकीत बिल न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखानदार शेतकऱ्यांची बिले अदा करतील अशी अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण न झाल्याने संताप अधिक वाढला आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयात धडक देत आंदोलन करण्यात आले। संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयात घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कारखानदारांनी तात्काळ थकीत ऊस बिले अदा करावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला। आंदोलनात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। ऊसाची थकीत ऊस बिले मिळालीच पाहिजे, ऊसाची बिले मिळालीच पाहिजे। अरे ऊस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। साहेब आहेत का? आम्ही म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे ऊस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। ऊसाची थकीत ऊस बिले मिळालीच पाहिजे, ऊसाची थकीत ऊस बिले मिळालीच पाहिजे। अरे कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोणता म्हणतोय देत नाही। आज पण आत्महत्येची वेळ आलेली आहे। आणि आमच्याकडनं सगळी कारवाई होत नाही, होईल डेफिनेटली। आणि आपण मागच्या वर्षी जसा पाठपुरावा करून सगळ्यांचे पैसे काढले, गोकुळ सोडलं तर सगळ्यांचे प्रश्न मिटवले बघा आपण। मागच्या वर्षी जे तुम्ही होताच की आमच्या बरोबर। साहेब आम्ही वर्षभर पाठपुरावा करतोय, पण ह्या वर्षी त्याचं सील असताना सील तोडून साहेब असता जे आले सांगा साहेब 2.5 लाख त्यांना तुमच्याकडे त्याचं गाळं फिट झाल्याचा सुद्धा रिपोर्ट पण नाही। आमच्यावरती तुमची पोरगी ओळखली त्यांनी येत नाही बिनधास्त उलट बोलतो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊसाची थकीत बिले मिळालीच पाहिजे। कोण म्हणतोय ते येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोणता म्हणतोय ते येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। ऊस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। ऊस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। या ऊसाची बिले थकवणाऱ्या कारखानदारांचं करायचं काय? खाली मुंडं वर पाय। ऊसाची बिले थकवणाऱ्या कारखानदारांचं करायचं काय? खाली मुंडं वर पाय। या काम चुकार अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडं वर पाय। या काम चुकार अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडं वर पाय। शेतकरी तुटीचा कारवाई करण्याचे अधिकारी कार्यालयाला आहेत, मात्र कारवाई कार्यालय करत नसल्याचं दिसतंय। सील तोडून कारखाने चालू होतं, काय भूमिका आहे शेतकरी संघटनेची? आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आदरणीय राजू शेट्टी साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष विजूतात्या रणदिवे असतील, यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी साखर संचालक आष्टेकर साहेबांच्या ऑफिसखाली आम्ही आंदोलन करतोय। संघटनेच्या वतीने सोमवारी निवेदन दिले। या आष्टेकर साहेब आज आम्ही शेतकऱ्यांसोबत माळशिरस, बार्शी, सोलापूर, पंढरपूरमधून या ठिकाणी उपस्थित राहिलो। तुळजापूरमधून सुद्धा या ठिकाणी शेतकरी आलेत, परंतु हे अधिकारी आले नाहीत। माझी फडणवीस सरकारला विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्याच्या अजून आत्महत्या अजून ह्या ऊस बिलातून किती घेणार आहे, किती शेतकऱ्यांचं रक्त शोषणार आहे, किती हे अधिकारी मजबूर या ठिकाणी टाकलेले आहेत की आंदोलन असताना सुद्धा शेतकऱ्यासोबत चर्चा करायला येत नाहीत। आम्ही आमच्या संसदेचा अंत संपलेला आहे। आम्ही आज आमच्या जर प्रश्नाचं या ठिकाणी आमच्या थकीत ऊस बिलासंदर्भात जर आम्हाला आज नाही उत्तर भेटलं किंवा नाही आमच्या पैशाचं काय आज तडजोड आली तर हे कार्यालय असून या ठिकाणी उपयोग काय? म्हणून या कार्यालयाची आम्ही राग रांगोळी केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही उठणार नाही। एवढीच या ठिकाणी आम्ही शेतकरी संघटनेच्या व आमच्या शेतकरी बांधवाच्या वतीने ताठर भूमिका घेऊन आम्ही आज ठिकाणी लढायच्या असून मरण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत। एवढीच या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्रभर या फडणवीस सरकार असेल, अजित पवारांचं सरकार असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार असेल की तुमचं सरकार आमच्या शेतकऱ्याच्या धोरणाच्या विरोधात आहे का? हा खरा प्रश्न या ठिकाणी आमच्या सगळ्या सामान्य शेतकऱ्याच्या तरुण पोरांना पडत आहे। म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही सगळे मीडियाच्या वतीनं तुम्ही या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी उपस्थित राहिलात। धन्यवाद। आणि ह्या मीडियाच्या वतीनं आमच्या भावना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवा, एवढीच या ठिकाणी आमची कळकळीची विनंती आहे। तुमच्या मीडियावाल्याचं सर्वांचा आम्ही शेतकरी काय विषय? या वर्षीचा ऊस गाळप हंगाम सोलापूर जिल्ह्यातला जवळजवळ संपुष्टात आलेला आहे।
काही कारखान्यांचा अंतिम टप्प्यात आहे. आज फेब्रुवारी अखेर जवळजवळ 500 कोटीपेक्षा जास्त ऊसाची थकबाकी या ठिकाणी थकलेली आहे. खरं तर यावर्षी अतिवृष्टी झाली, महापूर आला, त्यामुळे शेतकरी भयंकर अडचणीत होते, आर्थिक अडचणीत आहेत. वर्षभर घाम गाळून पिकवलेलं एकमेव ऊसाचं पीक शेतकऱ्याच्या हातात आलं होतं. त्या ऊसाच्या घामाचं दाम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आज संघर्ष करावा लागतोय. मागील 3 महिन्यापासून 15 नोव्हेंबरपासूनची ऊस बिले सोलापूर जिल्ह्यात कारखानदारांनी थकवलेत. खरं तर यावर्षी जिल्हा परिषद निवडणुका होत्या. या निवडणुकीमध्ये अनेक साखर कारखानदार किंवा कारखानदारांचे घरातील कुटुंबातील व्यक्ती या निवडणूक लढवत होत्या. त्यामुळे आम्हाला वाटलं यावर्षीच्या निवडणुकीमुळे कारखानदार सहजासहजी आम्हाला ऊस बिले जमा करतील, आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. परंतु आज निवडणुका झाल्या, निकाल झाला, तरीही साखर कारखानदारांनी आम्हाला ऊसाची बिले दिलेली नाहीत. खरं तर शेतकरी भयंकर आर्थिक अडचणीत आहे. शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे आणि आज 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी या कारखानदाराकडे थकलेली आहे. दुसऱ्या बाजूला हे जे साखर सहसंचालक आहेत, या महाशयांना आम्ही सोमवारी निवेदन दिलं होतं की आम्ही शुक्रवारी या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. तरी हे महाशय या ठिकाणी आलेले नाहीत. हे अत्यंत निष्काळजीपणा आहे. यांच्या निष्काळजीपणामुळे, यांच्या कामचुकारपणामुळे या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे. या संबंधित अधिकाऱ्यांसुद्धा कारवाईची मागणी आज आम्ही करत आहोत. कारण याच जिल्ह्यात असणारा एक गोकुळ कारखाना आहे. त्या कारखान्याने मागील वर्षाची शेतकऱ्यांची ऊस बिले दिले नसल्यामुळे त्या कारखान्यावर साखर आयुक्तांनी आरासाची कारवाई केली होती. महसूल विभागाने त्याला सील केलं होतं. तर सील केलेलं असताना सुद्धा त्या कारखानदारांनी तिचं सील तोडून त्या ठिकाणी यावर्षी गाळप केले. जवळजवळ 2-2.5 लाख टनापेक्षा जास्त गाळप करून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 2-2.5 लाख टनाचा पैसा जर काढला तर जवळजवळ 50-60 कोटी रुपये त्या ठिकाणी बिल त्याचं सडलेलं आहे. आणि ह्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या या नुकसानीला जबाबदार कोण? तर हे जे अधिकारी आहेत ज्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती, ते अधिकारीच असे वेळेवर या ठिकाणी येत नाहीत. हे कार्यालय असून अडचण नसून कळंबा, फक्त आम्हाला दाखवण्यासाठी कार्यालय या ठिकाणी, फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर या कार्यालयामधून फक्त कारखानदारांच्या सोयीसाठी हे कार्यालय या ठिकाणी झाले का? कारखानदारांना पुण्याला जाऊन परवानगी आणण्यापेक्षा या ठिकाणी त्यांच्या कार्यालय देता येतील म्हणून हे कार्यालय का? या ठिकाणून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे होता, पण तो मिळत नाही. आज आम्हाला जोपर्यंत या शेतकऱ्यांचे संपूर्ण ऊस बिले जमा करतात, कारखानदार जमा करणार नाहीत किंवा या अधिकारी या कारखानदारावर कारवाई करणार नाहीत आणि ह्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याची आम्ही साखर आयुक्तांनी मागणी करणार आहे. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही. ही भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. या अध्यक्ष